नमस्कार. सामनाच्या या लाईव्ह कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपल्याला माहिती आहे की चीन वेगवेगळ्या कुरापत्या करून हिंदुस्थानला त्रास देण्याचा प्रयत्न करत असतो. त्यासाठी वेगवेगळे तंत्रज्ञान देखील तो वापरतोय. यापैकीच एका विशेष गोष्टीवर आपण बोलायला आज हेमंत महाजन सर जे आहेत, ब्रिगेडियर हेमंत महाजन, त्यांना आपण आपल्या स्टुडिओमध्ये बोलवलंय. आणि ज्या टेक्नॉलॉजी वापरून चांगलं काम करता येऊ शकतं त्याच टेक्नॉलॉजीचा वापर करून चीन भारताच्या हिंदुस्थानच्या कुरापत्या घडण्याचा प्रयत्न करतोय. त्यातलं एक नाव जे आहे त्या टेक्नॉलॉजीचं त्यापैकी एक आहे की सुपर सोल्जर. हा सुपर सोल्जर हा काय प्रकार आहे तो आपण ब्रिगेडियर हेमंत महाजन सरांकडनं समजून घेऊयात. सर, आपलं स्वागत आहे. ओके, धन्यवाद विशाल. सर्वात पहिले मी आपल्याला हे सांगू इच्छितो की चीनचा जो भारताशी जो मिलिटरी स्टँड ऑफ होता तो 5 मेला सुरू झाला. म्हणजे आज जवळजवळ 7 महिने झालेले आहेत ते मिलिटरी स्टँड ऑफ सुरू करून. परंतु या 7 महिन्यामध्ये या मिलिटरी स्टँड ऑफ मुळे चीनला काही फारसं मिळालं नाही. म्हणजे त्यांना आपली एरिया कॅप्चर करायची होती, ते त्यांना जमलं नाही. त्यांना वाटलं होतं की भारत सरकार आणि भारताचं सैन्य म्हणेल की आपण वाटाघाटी करूया, तसं कोणी काही म्हटलं नाही. त्यांना वाटलं होतं की भारत त्यांना घाबरून जाईल त्यांच्या शस्त्रांना बघून, तसं काही झालं नाही. म्हणजे ज्या कारणाकरता त्यांनी अतिक्रमण केलं होतं लडाख मध्ये, त्यामधलं त्यांना कुठलाही उद्देश त्याच्यामधला हासिल करता आला नाही. आता हिवाळ्याचे दिवस सुरू झालेले आहेत, बर्फ पडायला लागेल आणि यानंतर कुठलीही मिलिटरी ऍक्शन होणं हे इम्पॉसिबल असतं, कारण पुढचे 6 महिने इथे एवढा बर्फ पडेल की लष्करी कारवाई ही इथे होऊ शकत नाही. तर अशा वेळेला आपण हरलो हे जगाला कळू नये म्हणून चीन एक वेगवेगळ्या प्रकारचा प्रोपगंडा वॉरफेअर करतं आणि रोज काहीतरी एक नवीन बातमी वाया मीडिया आपल्याकडे पाठवायचा प्रयत्न करतं की चीननी आता ही नवीन पद्धत सुरू केली आहे. उदाहरणार्थ मी आपल्याला 3 मोठी एक्झाम्पल देतो की जी गेल्या 7-8 दिवसांमध्ये झाली आहे. पहिली एक बातमी आली की चीननी मायक्रोवेव्ह वेपन्स सुरू केलेली आहेत. यामुळे कैलाश पर्वतावरती तैनात असलेले भारतीय सैनिक हे भाजले आणि तिथून पळून गेले. अर्थातच ही खोटी बातमी होती. आता मायक्रोवेव्ह वेपन्स काय असतं? आपल्या अनेकांच्या घरामध्ये मायक्रोवेव्ह असतं, ज्यामध्ये आपण पदार्थ गरम करतो. परंतु ते तंत्रज्ञानाचं जे प्रिन्सिपल असतं, जे सायंटिफिक प्रिन्सिपल त्याच्या मागे असतं, ते असं असतं की हे तंत्रज्ञान त्या पदार्थाच्या पहिल्या लेअरच्या खालती जे पाणी असतं त्याला गरम करतं, ज्यामुळे त्याचं टेम्परेचर वाढतं आणि तो पदार्थ हा गरम होतो. तर जर आपण याचं टेम्परेचर जास्त वाढवलं तर माणसाला इतकी गरमी निर्माण होईल की तो अक्षरशः जळू शकतो. तर अशा प्रकारचं मायक्रोवेव्ह तंत्रज्ञान वापरून चीननी कैलाश पर्वतावरून भारतीय सैनिकांना पळवून लावलं अशी बातमी होती. अर्थातच ती चुकीची होती. परंतु यात लक्षात यायला पाहिजे, अशाच प्रकारचं मायक्रोवेव्ह तंत्रज्ञान हे रशियाने अमेरिकेच्या विरुद्ध, जे अमेरिकेचे जे डिप्लोमॅट्स असतात त्यांचे जे मुत्सद्देगीर किंवा वकिलातले जे वकिलात मधला जो स्टाफ असतो त्यांच्या विरुद्ध वापरलेला आहे. आणि अनेक वेळा असं दिसलं की जिथे जिथे रशिया किंवा चीनची वकिलात अमेरिकन वकिलाताच्या जवळ होती, तिथे असलेल्या अमेरिकन स्टाफचं डोकं दुखायला लागलं, त्यांना उलट्या यायला लागल्या, त्यांना ताप यायला लागला आणि त्यांना असं काहीतरी वाटलं की आपल्याला काहीतरी विचित्र घडतंय. आणि नंतर ज्यावेळेस त्यांना पूर्णपणे चेक केलं तर त्यावेळेला असं दिसलं की त्यांच्या मेंदूवरती परिणाम हा झालेला होता. आणि हे बहुतेक अदृश्य मायक्रोवेव्ह वेपन्स किंवा मायक्रोवेव्ह रेज वापरून केला असावा असा एक अंदाज आहे. परंतु हे चांगलं आहे की हे पहिले अमेरिकेवरती झालं, कारण यामुळे आता अमेरिका चीनच्या संशोधनावरती लक्ष ठेवेल आणि त्याला कसं प्रत्युत्तर द्यायचं हे ठरवेल, याचा भारताला फायदा होईल. त्यानंतर दुसरी जी बातमी आली ती म्हणजे एन्व्हायरमेंटल डॅमेज. एक अशी बातमी आली की या भागामध्ये जे टेम्परेचर असतं हे -10 डिग्रीज पासून तर -40 डिग्रीज एवढं असतं आणि अतिशय थंड भाग असतो. तर म्हणून त्यांनी असं म्हटलं की आम्ही इथलं टेम्परेचर कमी करू इच्छितो, ज्यामुळे इथे राहणं हे आम्हाला सोपं जाईल. आणि दुसरं काय की जर भारताच्या भागामध्ये जर मोठे पूर आले तर भारतीय तिथे राहू शकणार नाहीत. म्हणजे आपल्याला कल्पना आहे, काही काही वेळा महाराष्ट्र सरकार जर मराठवाड्यामध्ये जर पुरेसा पाऊस झाला नाही तर कृत्रिम पाऊस म्हणजे आर्टिफिशियल रेनचा
रेनचा वापर करून तिथे पाऊस पाडण्याचा प्रयत्न करतो. तर तसाच काही प्रकार हे तिथलं वातावरण बदली करण्याचा प्रकार हा चीन करतो आहे, हे असं वर्तमानपत्रांच्या बातम्यामध्ये आलं होतं. तर याचं विश्लेषण आपण कसं करतो? तर विश्लेषण केलं की आपल्याला असं दिसतं की हे ऍक्च्युअली चीननी काही वर्षापूर्वी हे केलं पण होतं. जर आपण माझं आव्हान चीनी ड्रॅगनचे हे पुस्तक जर वाचलं असेल तर त्यामध्ये एका प्रकरणामध्ये मी याच्याविषयी लिहिलं पण होतं. मला वाटतं की एक 5 किंवा 6 वर्षापूर्वी हिमाचल प्रदेशमध्ये एक मोठा पूर आला होता आणि तो पूर, आता पुराचा जे उगम स्थान हे चीनमध्ये होतं आणि नंतर असं कळालं की तिथे म्हणजे एक आर्टिफिशियल लेक म्हणजे तलाव तयार झाला होता. त्या तलावामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये पाणी यायला लागलं होतं. ते पाणी का यायला लागलं? कारण की ते आर्टिफिशियल रेन म्हणजे कृत्रिम पाऊस तयार करण्यात आला. त्यामुळे तलावातलं पाणी वाढलं आणि त्या तलावातलं पाणी नंतर वाहून भारतामध्ये येतं, म्हणून भारतामध्ये पूर आला असा एक संशय होता. अर्थात आपल्याला हे कधी सिद्ध करता आलं नाही, परंतु यामध्ये पुष्कळ तथ्य आहे की हे एन्व्हायरमेंटल वेपन म्हणजे प्राकृतिक वेपनचा चीन वापर करण्याचा प्रयत्न करत होता किंवा ऍटलिस्ट प्रयोग करत होता. आणि तशीच भीती आता निर्माण केली जाते की ब्रह्मपुत्रेचं पाणी चीन अडवायचा प्रयत्न करेल आणि तसं झालं तर एकदम अचानक जर ते पाणी सोडलं तर खालचा जो भाग आहे आपला अरुणाचल प्रदेशचा, तर तिथे पूर येऊ शकतो. आता मी मुख्य मुद्द्याकडे येतो, ज्याविषयी आजचा आपला टॉपिक होता की चीन सुपर सोल्जर्स तयार करतो आहे अशी बातमी आली होती. सुपर सोल्जर्सचा अर्थ काय? याचा अर्थ थोडक्यात असा आहे की एका सोल्जरची एक क्षमता असते. जसं उदाहरणार्थ भारतीय सोल्जरची उंची 5 फूट 8 इंच असते. तो पुष्कळ त्याच्यात एक ताकद ठराविक असते. त्याचा स्टॅमिना किती आहे आपल्याला माहिती आहे. तो किती चपळपणा दाखवू शकतो हे आपल्याला माहिती आहे. परंतु जो माणूस समजा 50 किलो किंवा 60 किलो वजन उचलू शकतो, त्याला सुपर सोल्जर बनवून त्याच्याकडनं एकदम 200 किलो किंवा 300 किलो एवढं वजन उचलणं शक्य आहे का? तर त्याचं उत्तर आहे की हे शक्य आहे जर तुम्ही बायोलॉजिकल मेडिसिन्सचा वापर करून अशा प्रकारचे सुपर सोल्जर्स बनवले तर, की ज्यामुळे त्या सोल्जरची ताकद वाढू शकते, त्याचा चपळपणा वाढू शकतो, तो थंडीमध्ये जास्त चांगल्या पद्धतीने काम करू शकतो किंवा तो जास्त उंच हाईट वरती सुद्धा काम करू शकतो. उदाहरणार्थ या 17-18 हजार फुटावरती आपले जे सोल्जर्स आहेत ते फक्त 15 ते 20 किलो सामान एवढं फक्त आपल्या पाठीवरती घेऊन जाऊ शकतात. परंतु त्याच भागात राहणारे जे तिबेटन्स किंवा जे आपले लेह मधले जे आपले कॉमन लोक आहे, ते आपल्या सोल्जर्सच्या दुप्पट किंवा 2.5 पट सामान आपल्या पाठीवरती घेऊन जाऊ शकतात. कारण ते त्याच भागात राहिले असल्यामुळे त्यांची फुफ्फुस म्हणजे ज्याला आपण लंग्स म्हणायचं, त्यांची कॅपॅसिटी एवढी वाढलेली आहे की त्यामुळे त्यांची ताकदही वाढलेली आहे. म्हणजे ते एक तो बायोलॉजिकलच म्हणजे परिणाम असं म्हणता येईल की त्या भागाची सवय झाल्यामुळे ते इतरांपेक्षा की जे प्लेन्स मधून येतात मुंबई पुण्यातून, त्यापेक्षा ते जास्त कठीण काम हे करू शकतात. तर चीन आपल्या सोल्जर्सची ताकद कशा प्रकारे वाढवतोय? तर याला म्हटलं जातं की त्याला म्हणजे हार्मोन्सचा वापर केला जातो किंवा त्याला स्टिरॉइड दिल्या जातात. आपण जर स्पोर्ट्स म्हणजे खेळशास्त्र याविषयी जर आपण कधी आपल्याला याची माहिती असेल तर आपल्याला माहिती आहे जगामध्ये अनेक जे सुपर स्पोर्ट्समन असतात ते आपला परफॉर्मन्स त्या क्षणाला चांगलं करण्याकरता बायोमेडिसिन्सचा वापर करतात असा संशय अनेक वेळा केला जातो. म्हणून इंटरनॅशनल ऍथलेटिक्स फेडरेशन जे बायोलॉजिकल मेडिसिन्स बॅन केलेली आहे अशा ऍथलीट्सचं वेळोवेळी ब्लड टेस्ट करवते, ज्यामुळे जर असा पदार्थ जर त्यांच्या रक्तात सापडला तर लगेच त्यांना कायमचं बॅन केलं जातं. कारण आपल्याला त्याचं एकच मोठं उदाहरण देतो. एक अतिशय सुपर ऍथलीट होती, त्याचं नाव होतं जो ग्रिफिथ जॉयनर. ही एक अमेरिकेची फिमेल ऍथलीट होती आणि तिने इतिहासामध्ये मानवजातीच्या इतिहासामध्ये पहिल्या वेळा 10 सेकंदाहून कमी वेळामध्ये 100 मीटर्स हे अंतर पार केलं होतं आणि तिला त्याकरता गोल्ड मेडल हे मिळालं होतं ऑलिम्पिक्स मध्ये. आणि त्यानंतर पुन्हा 4 वर्षांनी तिने पुन्हा एकदा गोल्ड मेडल मिळवलं होतं.
तर हे लोकांना संशय यायला लागला की तिचं त्याच्या आधीचं जे टायमिंग होतं ते खूपच जास्त होतं, एकदम हे एवढं कमी कसं झालं. परंतु संशोधक तिच्यापर्यंत पोहोचायच्या आधीच तिचा 2 वर्षानंतर मृत्यू झाला आणि मग ते संशोधन पुरं कधी होऊ शकलं नाही. परंतु संशय बिलकुल साफ होता की तिने स्टिरॉइड घेतले होते, तिने हार्मोन घेतले होते, ते सिद्ध होऊ शकलं नाही. तर अशा प्रकारचा बायोलॉजिकल ॲडिशन करून चीन आपल्या सोल्जर्सना सुपर सोल्जर्स बनवण्याचा प्रयत्न करतो आहे, असा हा संशय आहे. अशी ही मीडियामध्ये बातमी आली आहे. परंतु या बातमीला महत्व अशा करता द्यायला पाहिजे की अमेरिकन इंटेलिजन्स एजन्सीजनी हे सांगितलेलं आहे की हे असं संशोधन हे चीनमध्ये सुरू आहे. उदाहरणार्थ आज आपण बायोलॉजिकल मेडिसिन्सचा वापर करून वेगवेगळ्या रोगांवरती मात करायचा प्रयत्न करतो. आता जे वॅक्सिनेशन तयार होत आहे करोना करता, किंवा त्याला काही लोक कोविड-19 म्हणतात, पण मी पहिले पण म्हणताय की हे दोन्ही चुकीचे नाव आहे. त्याला चायनीज व्हायरस म्हणायला पाहिजे. चायनीज व्हायरस पासून आपलं रक्षण करण्याकरता एक वॅक्सिनेशन किंवा एक लस तयार करण्यात येते आहे आणि भारतामधलीच ही लस काही वेळामध्ये निर्मिती वापरता येईल असं सांगण्यात येत आहे. आणि याची ह्युमन ट्रायल्स म्हणजे माणसांवरती सुद्धा ट्रायल झालेली आहे आणि त्याला बऱ्यापैकी यश मिळालेलं आहे. तर हे हा एक चांगला उपयोग आहे की मानव जातीचं चायनीज व्हायरस पासून रक्षण करण्याकरता आपण बायोमेडिसिनचा एक चांगला वापर करतो आहे. आणि जगाने काही आंतरराष्ट्रीय कायदे तयार केलेले आहे, खास तर NBC वॉरफेअर करता, म्हणजे न्यूक्लिअर, बायोलॉजिकल आणि केमिकल वॉरफेअर्स वरती काही जगाचे नियम तयार झाले आहेत. त्यामध्ये उदाहरणार्थ न्यूक्लिअर वॉरफेअर मध्ये असं म्हटलेलं आहे की कुठलाही देश अणुवरती संशोधन करताना अणुबॉम्बचा स्फोट हा जमिनीच्या वरती करणार नाही, कारण त्यामुळे वातावरण दूषित होईल. जर केलंच तर ते जमिनीच्या आत करावं लागेल. त्याचप्रमाणे जे बायोलॉजिकल जे संशोधन आहे त्यात असं सांगण्यात आलेलं आहे की मानव जातीच्या चांगल्या कामाकरता, म्हणजे औषधं बनवण्याकरता, वॅक्सिनेशन बनवण्याकरता जर केलं तर ते अलाउड आहे, परंतु इतर कामाकरता ते अलाउड नाही. परंतु हे जे मॉरल्स आणि इथिक्स आहे, म्हणजे जे नैतिक नियम चीनने पाळायला पाहिजे ते चीन पाळायला तयार नाही. कारण चीनला जगाची नंबर 1 महाशक्ती बनायचं आहे आणि त्याकरता कुठलंही सामदंड भेद कुठलाही प्रकार ते वापरण्याकरता तयार आहेत. तर त्यांनी अशा प्रकारच्या बायोमेडिसिन्सचा किंवा हे जे सप्लिमेंट्स आहे याचा वापर ते आपल्या सोल्जर्स वरती करतायत आणि संशोधन करतायत की यामुळे त्यांना किती यश मिळेल. यामुळे असं म्हटलं जातं की सोल्जर्सना रात्रीच्या वेळेला सुद्धा दिसता येईल, कारण रात्रीच्या वेळेला कुठल्याही माणसाला नेहमी कमीच दिसतं, परंतु ते सोल्जर्स असे असतील की त्यांना दिव्य दृष्टी येईल. जशी आपण महाभारतामध्ये संजय उवाच्या मध्ये ती दिव्य दृष्टी होती आणि त्याला खूप लांबचं सगळं दिसायचं. तर तसं आपण जर कॉमिक्स बघितली असेल तर त्यामध्ये सुपरमॅन असतो की त्याच्याकडे प्रचंड ताकद असते, किंवा त्याच्याकडे ते स्पायडरमॅन असतो, तो त्याच्या अंगातनं म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे ते धागे दोरे पाठवून काही पण करू शकतो. असे अनेक सुपर कॅरेक्टर्स आपण बघितलेले आहेत. तर अशा प्रकारचं संशोधन इतर सैन्यामध्ये झालं आहे का, तर त्याचं उत्तर आहे की अशा प्रकारचं संशोधन करायचा प्रयत्न हा रशियाने केला होता. आणि त्यांनी असा प्रयत्न केला की पाणबुडीमध्ये बसणारी जी माणसं, पाणबुडीमध्ये खलाशी जे बसतात आणि जे पाणबुडी चालवतात त्यांना तिथे जागा फार कमी असते. तर म्हणून पाणबुडीमध्ये जर तिथे जर जास्त उंच आणि जाडे जर सोल्जर्स असतील तर त्यांना बसायला तिथे त्रास पडतो. म्हणून तिथे जर थोडेसे कमी उंचीचे आणि बारकुडे जर सोल्जर्स असतील तर त्यांचा वापर चांगला करता येईल. तर अशा प्रकारे त्यांनी काही सोल्जर्स तयार करायचा प्रयत्न केला होता, परंतु ते नंतर थांबलं. नंतर असं पण म्हटलं होतं की डॉल्फिन आणि मानव जातीच्या मध्ये आहे तशा प्रकारचा डॉल्फिन माणसाला बनवण्याचा प्रयत्न पण पहिले केला गेला होता. आता हे चीन काय करेल हे जगाला याच्यावरती लक्ष ठेवायला पाहिजे. परंतु जास्त महत्वाचं आहे की भारताने करायला काय पाहिजे. तर याचं उत्तर सरळ आणि साफ आहे. चीन वाटेल त्या गोष्टी करू शकतो.
बायोलॉजिकल वेपन्स वापरू शकतो, न्यूक्लिअर वेपन्स वापरू शकतो, मायक्रोवेव्ह वेपन्स वापरू शकतो. तर सगळ्या जगाने चीनच्या या संशोधनावरती वेगवेगळ्या पद्धतीने लक्ष ठेवायला पाहिजे. आता हे लक्ष कसं ठेवलं जातं, इंटेलिजन्स ऑपरेशन्स कशी केली जातात याच्याविषयी मी जास्त बोलणार नाही. पण जर कधी आपण जेम्स बॉन्डची जर मूवीज बघितल्या असतील तर त्यामध्ये जेम्स बॉन्ड एखाद्या न्यूक्लिअर वेपन्स तयार करणारा सायंटिस्टच्या मागे लागतो आणि त्याला मारतो. किंवा जेम्स बॉन्डचं कशाला बोलायचं, आत्ताच 2च आठवड्यापूर्वी इराणचा एक सायंटिस्ट जो न्यूक्लिअर बॉम्ब तयार करण्यामध्ये एक्सपर्ट होता त्याला मारण्यात आलं ड्रोनचा वापर करून किंवा सॅटेलाइट कंट्रोल्ड गन्सचा वापर करून. तर करायला अनेक गोष्टी असतात. मोसाद काय करतं, CIA काय करतं याच्याविषयी मी बोलणार नाही, ती गुप्तहेर ऑपरेशन्स असतात. परंतु अशा संशोधनावरती लक्ष ठेवणं हे नक्कीच शक्य आहे, यामध्ये डाऊट नको. आणि जर आपल्याला कळालं काही असं संशोधन होतं आहे तर त्याच्या विरुद्ध कारवाई करणं सुद्धा शक्य आहे. आणि अशा प्रकारच्या इंटेलिजन्स बेस्ड ऑपरेशन्स ही केली जातात ही आपल्याला कल्पना पाहिजे. आपल्याला फक्त वाटतं की फक्त दहशतवाद्यांनाच मारलं जातं, असं नाही. अनेक अशा प्रकारचे जे मोठे लीडर्स असतात त्यांच्यावरती सुद्धा लक्ष ठेवून अचानक त्यांना एलिमिनेट केलं जातं. पुन्हा एक एक्झाम्पल देतो की एक जनरल सुलेमानी म्हणून इराणचा अतिशय मोठा जनरल होता की जो अतिशय आक्रमक होता. तर तो अचानक त्याच्या गाडीवरती आकाशातनं हल्ला करण्यात आला आणि तो मारला गेला. आपण अनेक वेळा अशा लॅबोरेटरीज मध्ये स्फोट झाल्याचं बघतो. तर हे सगळं कसं करावं, केव्हा करायचं हा बोलण्याचा विषय नाही, कारण ती इंटेलिजन्स बेस्ड ऑपरेशन आहे. परंतु याच्याशिवाय आपण डिफेन्सिव्ह पद्धती, डिफेन्सिव्ह मेकॅनिझम आपल्या सोल्जर्सनी कसं वापरायला पाहिजे याच्यावरती सुद्धा लक्ष ठेवायला पाहिजे. उदाहरणार्थ बायोलॉजिकल वेपन्सच्या विरुद्ध आता आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की PPE म्हणजे पर्सनल प्रोटेक्शन इक्विपमेंट आता आपले डॉक्टर्स आणि इतर कर्मचारी वापरतात, जे ज्या चीनी व्हायरसशी त्यांचा सर्वात जास्त संबंध येतो. तर अशा प्रकारची डिफेन्सिव्ह मेजर्स तयार करणं हे भारतीय सैन्य याच्यावरती संशोधन करत आहे. आणि मुख्य असा कुठलाही दुष्प्रचार झाला तर त्या प्रसाराचा म्हणजे परिणाम आपल्या सोल्जर्स वरती व्हायला नको, आपल्या मीडियावरती व्हायला नको, याकरता लगेचच सगळ्यांना आश्वस्त करणं हे गरजेचं आहे की चीननी अशा प्रकारचं काहीही तयार केलं तरी पण त्याला आपण तोंड द्यायला तयार आहोत, कारण या सगळ्यावरती आपण लक्ष ठेवून आहोत. आणि मुख्य असं की आज चीनी सैनिक जे आहेत हे अतिशय नाजूक आहेत. चीनी सैनिक हे शहरातून येतात. चीनी सैनिक हे वन चाइल्ड पॉलिसीचे आहेत. म्हणजे जर एखाद्या उच्च मध्यम वर्गीय कुटुंबातून एखादा खूप लाड आणि कौतुक केलेला जर सैनिक जर तो सैन्यामध्ये आला तर तो कधीही चांगला सैनिक बनू शकत नाही, कारण त्याला सॉफ्ट लाईफ म्हणजे नरम लाईफची म्हणजे सवय होते की नुसतं खुर्चीवर बसून काम करायचं वगैरे. तर तसा प्रकार तिकडे आहे. आणि दुसरं, हे जे चीनी सैनिक आहेत हे म्हणजे त्यांचे जे पालक असतात ते म्हणतात की आमच्या मुलांना कुठल्याही युद्धाकरता वापरायचं नाही. जसं अमेरिकेचा सैनिक जर कधी अफगाणिस्तानमध्ये मारला गेला तर तिथले लोक त्यांच्या सरकारच्या विरुद्ध आरडाओरडा करायला लागतात की तुम्ही असं का करता आहात. तर म्हणून आपल्याला एक सायकोलॉजिकल वॉर किंवा मानसिक वॉर हे चीनी लोकांच्या मनावरती सुद्धा करावं लागेल की बघा, तुमचं सरकार तुमच्या सैनिकांचा वापर एक गिनी पिग म्हणून करत आहे, तुमच्यावरती संशोधन करत आहे. आणि लक्षात ठेवा, आपल्याला कल्पना आहे ज्या वेळेला आपण निसर्गाच्या विरुद्ध जातो, जसं मी ग्रिफिथ जॉयनरचं एक्झाम्पल दिलं होतं, तर असे प्रयोग केलेले म्हणजे सुपर सोल्जर्स हे लवकर मरतात किंवा त्यांना इतर कॉम्प्लिकेशन्स होतात आणि ते मरतात. तर म्हणून आपण हा एक सायकोलॉजिकल वॉरफेअरचा प्रकार चीनी सोल्जर्स वरती इंटरनॅशनल मीडियामधून, त्यांच्या सोशल मीडियामधून, त्यांच्या मीडियामधून करायला पाहिजे की जर तुम्ही असे सुपर सोल्जर्स तयार करायचा प्रयत्न केला तर सर्वात जास्त नुकसान हे चीनी सैनिकांचं होणार आहे. आज जे चीनचे जे रिटायर्ड सैनिक आहेत त्यांची संख्या जवळजवळ म्हणजे 50-60 लाखाहून जास्त आहे. त्यांच्यामध्ये सुद्धा हा दुष्प्रचार म्हणजे ह्या प्रपोगंडा करायला पाहिजे, त्यांच्या विरुद्ध हे मानसिक युद्ध करायला पाहिजे की अरे तुम्हीच तुमच्या सैनिकांना वाचवू शकता,
भारताला काही काळजी नाही, आम्ही तुम्हाला जशाच तसे उत्तर हे नक्कीच देऊ, परंतु तुमच्या सोल्जर्सना गिनी पिग बनवू देऊ नका. तर अशा प्रकारचा मानसिक प्रचार आपण चीनी सैन्यावरती करायला पाहिजे. तर थोडक्यात चीनी सैनिक हे जे सुपर सोल्जर्स तयार केले जात आहेत याच्यामध्ये थोडंफार तथ्य नक्की आहे, याच्यावरती लक्ष ठेवावं लागेल. त्याकरता आपल्या ज्या डिफेन्सिव्ह कारवाया असतात म्हणजे पीपी सूट्स म्हणा किंवा इतर शस्त्रांचा वापर करून त्यांना थांबवणं वगैरे ते आपण करतच राहू. आणि चीनच्या विरुद्ध मानसिक दबाव पण चीनी सैनिकांवरती टाकायला पाहिजे की तुम्ही करता हे बरोबर नाही. आणि जगाचा वापर करून सगळ्या जगाने चीनवरती प्रेशर टाकायला पाहिजे की जर तुम्ही अशा प्रकारचे प्रयोग लॅबोरेटरीमध्ये केले तर आम्ही तुमच्यावरती बहिष्कार घालू. मला वाटतं आज ही थांबण्याची वेळ झालेली आहे. काही तर प्रश्न असतील तर आपण एखादा प्रश्न घेऊ शकतो. काही प्रश्न आले आहेत का विशाल? असतील तर एखादा प्रश्न आपण घेऊ शकतो. सर, एक प्रश्न असा होता की भलेही आपली बाजू जी आहे ती आपली बाजू आपण आता समोर मांडत नाही की आपण याला कशा प्रकारे टॅकल करू शकतो, पण जसं तुम्ही एक उदाहरण दिलं की पीपीई किट जे आहे ते वापरून बायोलॉजिकल जे वॉर आहे त्या वॉरशी आपण लढा देतोय वेगळ्या प्रकारे, तसे आणखीन काही गोष्टी वापरल्या गेल्या आहेत का? यापूर्वी कधी कोणी वापरल्या आहेत का? असं आहे, जोपर्यंत भारतीय सैन्य काय करतं आहे जे मीडियामध्ये येत नाही तर त्याच्याविषयी जर बोलायचं म्हटलं तर त्याचं थोडक्यात उत्तर असं आहे की अनेक गोष्टी भारतीय सैन्य करतं परंतु त्या गोष्टी मीडियामध्ये येत नाही. परंतु मग ते काही करतं आहे का? तर त्याचं उत्तर आहे की आत्ताच एक मला वाटतं गेल्या 2-3 आठवड्यापूर्वी जे एक पाकिस्तानचे मोठे मंत्री होते, फॉरेन मिनिस्टर आणि पाकिस्तानचे ISPR म्हणजे इंटर सर्व्हिसेस पब्लिसिटी रिलेशन डिव्हिजनचे जे मुख्य होते त्यांनी एक मोठी प्रेस कॉन्फरन्स घेतली होती ज्यामध्ये त्यांनी भारतावरती आरोप केला की भारत आज बलुचिस्तानला मदत करतो आहे, भारत सिंधमध्ये मदत करतो आहे, भारताने अफगाणिस्तानमध्ये 50-60 दहशतवादी ट्रेनिंग कॅम्प तयार केले आहेत, त्यामधून अफगाणिस्तानच्या दहशतवाद्यांना ट्रेनिंग देऊन त्यांना भारत अफगाणिस्तान मधून पाकिस्तानमध्ये पाठवण्याचा प्रयत्न करतो आहे. चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर जो आहे त्याच्यावरती खूप हल्ले होत आहेत, त्याकरता भारत जबाबदार आहे आणि भारताची इच्छा आहे की हा जो CPSC कॉरिडॉर आहे हा कधीही आर्थिकदृष्ट्या व्हायबल होऊ नये. याच्याशिवाय कराचीमध्ये गडबड करण्याकरता जे MQM नावाची एक पार्टी आहे त्यांना भारत मदत करतो आहे. एवढंच नव्हे तर आता सध्या 11 पाकिस्तानचे राजकीय पक्ष एकत्र आले आहेत आणि ते इम्रान खानच्या विरुद्ध लढा देत आहेत. तर त्यात सुद्धा आरोप केला जातो आहे की या नवाज शरीफचा जो पार्टी आहे पाकिस्तान मुस्लिम लीग किंवा झरदारीची जी पार्टी आहे हे पीपल्स पार्टी ऑफ पाकिस्तान, तर त्यांना भारत पैसे पुरवतो आहे. तर अशा प्रकारचे आरोप हे पाकिस्ताननी केलेले आहेत आणि ते खरे की खोटे हे सांगणं सोपं नसतं. परंतु एवढं नक्की आहे की आज पाकिस्तानमध्ये सुद्धा अनेक हल्ले होतात ज्यामध्ये त्यांचं सुद्धा पुष्कळ नुकसान होतं. आता ते हल्ले त्यांच्या अंतर्गत ही गोष्ट बरोबर आपण हो मला ही गोष्ट बरोबरच आहे की आपण आपली बाजू मांडत नाहीये. प्रश्न असा होता की यापूर्वी अन्य कोणत्या देशांनी अशा प्रकारचा वॉर जर झालं तर त्याला टॅकल करण्यासाठी काही गोष्टी शोधून काढल्या का किंवा काही तंत्रज्ञान तसं निर्माण केलंय का? हो, नक्कीच तयार केलेलं आहे आणि प्रत्येकच मोठ्या युद्धामध्ये एखादं सरप्राईज वेपन असतं, म्हणजे आश्चर्यकारक असं वेपन ज्याविषयी जगाला पहिले काहीही माहिती नव्हती. उदाहरणार्थ पहिल्या महायुद्धामध्ये रणगाडे हे जगाला माहिती नव्हते, ते रणगाडे तिथे आले आणि महायुद्धाचं स्वरूप बदललं. मग दुसऱ्या महायुद्धामध्ये म्हणजे ज्याला म्हणायचं की एअरफोर्सची ताकद एवढी वाढली होती की ते एक सरप्राईज वेपन हे ठरलं होतं. आणि इतक्या मागे जायची गरज नाही, आत्ताच जे युद्ध झालेलं आहे अझरबैजान आणि आर्मेनियाच्या मध्ये त्यावरती मी आर्टिकल पण लिहिलं होतं की ड्रोन नीती. या युद्धामध्ये अझरबैजाननी ड्रोन्स म्हणजे पायलटलेस एअरक्राफ्टचा वापर करून अतिशय अत्याधुनिक असलेले अझरबैजानचे आर्मेनियाचे रणगाडे, त्यांच्या तोफा, त्यांच्या चिलखती विमानावरती हल्ला करून त्यांना पूर्णपणे निष्क्रिय केलं.
तर अशा प्रकारे सरप्राईज वेपन्स ही तयार केली जातात आणि अचानक त्यांचा वापर केला जातो. आणि लेटेस्ट उदाहरण हे आहे, तर म्हणून भारताने सुद्धा आपली अशी काही सरप्राईज वेपन्स तयार करणं हे गरजेचं आहे आणि त्याच्यावरती संशोधन नक्कीच सुरू आहे. आणि त्याचं मी एकच उदाहरण देतो, कारण जास्ती अशा विषयावरती आपण बोलू शकत नाही, की आपण जर गेल्या 3-4 महिन्यामध्ये बघितलं असेल तर आपण वेगवेगळ्या क्षेपणास्त्र म्हणजे मिसाईल्सच्या अनेक टेस्ट या करत आहोत. की आपण बघितलं पृथ्वीची टेस्ट झाली आहे, अग्नीची टेस्ट झाली आहे, ब्राह्मोस नेव्हल व्हर्शन ज्याची टेस्ट झाली आहे, ब्राह्मोस एअरफोर्सचं व्हर्शन ज्याची टेस्ट झाली आहे. म्हणजे गेल्या 3 महिन्यामध्ये मला वाटतं 19 किंवा 20 वेगवेगळ्या क्षेपणास्त्रांच्या टेस्ट झाल्या. एवढ्या टेस्ट याआधी कधीही झाल्या नव्हत्या. आणि टेस्ट याला कारण असतं की आपल्याला लवकरात लवकर संशोधन संपवून आपल्याला ही शस्त्र तैनात करायची आहे. तर आपण सुद्धा ड्रोनवरती, आपण सुद्धा क्षेपणास्त्रांवरती खूप चांगलं काम करतो आहे आणि आपलं सुद्धा ही जी सरप्राईज वेपन्स आहेत ती नक्कीच तयार करायचा प्रयत्न आपण करतो आहे. आणि आशा करूया की अशी वेपन्सची लवकर तयार होतील आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्याला यामध्ये नक्कीच यश मिळेल. सर नक्कीच हिंदुस्थान नेहमीच अशा गोष्टींसाठी तयार असतो आणि आश्चर्यकारकरित्या त्याला कसं उत्तर द्यायचं शत्रूला हे हिंदुस्थानकडून शिकण्यासारखं आहे. आणि गेल्या काही काळामध्ये, काही वर्षांमध्ये आपण त्याची उदाहरणंही पाहिली आहेत. त्यामुळे आपल्याला नक्कीच विश्वास आहे की चीन जरी असे काही क्लुप्त्या नवीन नवीन शोधत असेल तर त्याच्यावर आपल्याकडे आपले सैनिक, आपले डिफेन्स मधले जे ऍक्टिव्ह शास्त्रज्ञ आहेत ते सुद्धा या पद्धतीने त्याला उत्तर देतीलच. धन्यवाद सर, आपण आलात आणि आम्हाला या सध्याच्या ज्या घडामोडी सुरू आहेत त्या सगळ्याबद्दल माहिती दिली. आपण असेच आमच्या सोबत राहा. यासोबतच आपण जे 1971चं जे युद्ध झालंय त्या संदर्भातही दररोज वेगवेगळी माहिती घेतोय आपल्याकडून. ती माहिती आमच्यापर्यंत पोहोचवल्याबद्दल धन्यवाद. सामनाचं हे युट्यूब चॅनल तसंच फेसबुक पेज जे आहे ते लाईक करायला विसरू नका. सबस्क्राईब करा युट्यूब चॅनल आमचं. इंस्टाग्रामवरही आम्हाला फॉलो करा. आणि आपल्याला या संदर्भातले आणखीन काही प्रश्न असतील किंवा या संदर्भात किंवा यापेक्षा वेगळ्या विषयांविषयी आपल्याला काही विचारायचं असेल तर आमच्या कमेंट बॉक्समध्ये ते आम्हाला नक्की कळवा, जेणेकरून त्या विषयांसंदर्भात, सुरक्षेच्या संदर्भात हिंदुस्थानने केलेली कामगिरी या संदर्भात आपल्याला आणखीन काही माहिती हवी असेल तर ती आपल्यापर्यंत आम्ही नक्की पोहोचवण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. चला, ओके, धन्यवाद. धन्यवाद.